केएम रुग्णालय ढिसाळ कारभार प्रकरणी रुग्णांच्या गैरसोय आणि उपाययोजनांच्या संदर्भात बैठक। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तर रुग्णांच्या गैरसोयीच्या संदर्भात मंत्री लोढांनी अधिकाऱ्यांना सुनावले होते खडे बोल। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। मुलाच्या साखरपुड्याची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। स्वदेशी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुसाट 180 किमी वेगानं धावली तर मेक इन इंडिया मोहिमेचं ऐतिहासिक यश। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोल्हापूरमध्ये दाखल। कोविंद यांनी घेतलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन। कोविंद यांच्या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिरामध्ये कडक सुरक्षा। अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिकेमध्ये एकाच कुटुंबामध्ये लढत होण्याची शक्यता। 2 जावा लढवणार नगराध्यक्ष पदासाठी लढत। धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळणार अर्थसहाय्य। राज्य सरकारकडून 74 कोटींचं अर्थसहाय्य। तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पवईत मलनिस्सारण टाकीमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू। टाकी स्वच्छ करण्यासाठी 2 कामगार टाकीमध्ये उतरले होते, मात्र टाकीमध्ये असलेल्या वायूमुळे गुदमरला जीव। नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद। मलनिस्सारण केंद्राच्या अंमलबजावणीला स्थानिकांचा विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।